मांडण्यात आलेला आहे, विरोधक त्यावर टीका करत आहेत, हेही कोणाला लागत आहे। खरं म्हणजे नुकताच झालेला केंद्रीय अर्थसंकल्प आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामजी यांनी सर्वसामान्य लोकाभिमुख जनतेला दिलासा देणारा आणि विकसित भारताकडे वाटचाल करणारा आणि आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करणारा अशा प्रकारचा अर्थसंकल्प मांडला, अर्थसंकल्प मंजूर केला। तेव्हाही विरोधकांनी अशीच टीका केली, परंतु त्यांना टीका आणि आरोप याशिवाय दुसरं काही काम उरलेलं नाही। आणि म्हणून जसं केंद्राचा अर्थसंकल्प सर्वसामान्यांसाठी लोकाभिमुख आणि शाश्वत जनतेला दिलासा देणारा, मध्यमवर्गीय सर्वसामान्य कुटुंबियांना कराच्या ओझ्यातून बाहेर काढणारा, 12 लाखापर्यंतच्या उत्पन्नाला इन्कम टॅक्स फ्री करणारा, आणि मी त्याच्यामध्ये डिटेलमध्ये जात नाही, मी अगोदर बोललोय, आणि अशा अर्थसंकल्पावर देखील विरोधकांनी आरोप केला। आता मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आज झाला। कुठली करवाढ, दरवाढ आणि भुर्दंड मुक्त अशा प्रकारचा अर्थसंकल्प आहे। कुठलाही करवाढ नाही, शुल्कवाढ नाही, दरवाढ नाही आणि कुठलाही भुर्दंड नाही, अशा प्रकारचा लोकाभिमुख सर्वसामान्य मुंबईकरांना दिलासा देणारा हा अर्थसंकल्प आहे। 74,427 कोटीचा आहे आणि गेल्या वर्षापेक्षा हा 14.19% जास्त आहे, म्हणजे 9,000 कोटीने जास्त आहे। याचा अर्थ मुंबई वेगाने कात टाकते, मुंबई वेगाने विकसित होती आहे। मला आठवत आहे की मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा मी आणि देवेंद्रजींनी, आम्ही दोघांनी मुंबई महापालिका आयुक्तांना सूचना दिल्या की गेले अनेक वर्ष मुंबईकरांचा खड्ड्यातून होणारा प्रवास कधी बंद होणार।